बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपल्या देशाच्या शेअर बाजाराचा निर्देशांक हा वेगवेगळ्या अर्थानं वेगवेगळ्या कारणानं अलीकडच्या काळामध्ये चर्चेचा विषय आहे. शेअर्सच्या बाजारभावांमध्ये आणि पर्यायानं शेअर बाजाराच्या निर्देशांकामध्ये चढ उतार होत राहणं हा त्याचा स्थायी भाव आहे. आणि त्यातही ज्या वेळेला BSE सारखा सेन्सेक्स हा 5 आकड्यांमध्ये असतो त्यावेळेला दिवसभरामध्ये 4 आकडे बदल होणं हे काही आता फार मोठी नवलाईची गोष्ट राहिली आहे अशातला भाग नाही. पण या ना त्या कारणानं जेव्हा जागतिक पातळीवरतीच एक प्रकारची अशांतता असते, मग कधी ती ट्रम्प साहेबांनी दिलेल्या टॅरिफमुळे असेल, जगाच्या पटलावरती 9 ते 10 ठिकाणी असलेल्या युद्धसदृश परिस्थितीमुळे असेल, अचानकच नव्यानं सुरू झालेल्या असं नव्हे पण वेग पकडलेल्या अशा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या चर्चेमुळे असेल, आणि त्यामुळे त्या त्या काळात त्या त्या दिवसात त्या त्या क्षेत्रातल्या त्या त्या कंपन्यांच्या बाजारभावांवरती फार मोठे वादळी बदल आणि पर्यायानं त्याचं निर्देशांकामध्ये पडणारं प्रतिबिंब हे आता आपल्या सरावाची गोष्ट झालेली आहे. आणि त्यातही ज्या वेळेला अर्थसंकल्प नुकताच येऊन गेलेला असतो किंवा येत्या काही दिवसात येणार असतो त्यावेळेला याना त्या स्वरूपामध्ये एक अनिश्चितता बाजारामध्ये असते आणि मग त्या तत्कालीन अनिश्चिततेला एक चिरकालीन पर्याय आणि उत्तर शोधावं लागतं. त्यावेळेला अशा पद्धतीचा विचार केला जातो का किंवा इतकी मोठी चर्चा रंगते का याचा विचार केला पाहिजे. पण एक गोष्ट अशी लक्षात येईल की या सगळ्या वादळी बदलांच्या वादळी चर्चेमध्ये सुद्धा एका क्षेत्रातल्या कंपन्या या अत्यंत स्थिरतेनं वागतायत. त्यांच्यामध्ये फार फार तर बदल झाले नसतील, फार मोठ्या प्रमाणावरती वाढ झाली नसेल, पण त्यांचे इतर क्षेत्रातल्या अनेक कंपन्यांच्या शेअर्सच्या बाजारभावासारखे बाजारभाव वादळी स्वरूपात कमीही झाले नाहीत हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि असं क्षेत्र म्हणजे मूलभूत अभियांत्रिकी किंवा बेसिक इंजिनिअरिंग. आणि या बेसिक इंजिनिअरिंग क्षेत्रातल्या कंपन्या या ना त्या स्वरूपामध्ये आत्ताच्या बाजारामध्ये चालत्या राहिल्या का याचा विचार केला पाहिजे. आणि आपण जर तटस्थपणानं पाहणार असू, आपल्या स्वतःच्या समज गैरसमज आग्रह ग्रह आणि पूर्वग्रह याच्या पलीकडे जाणार असू तर लक्षात येणारी गोष्ट अशी आहे की अर्थकारणाची स्थिती काहीही असू दे, राजकारणाची स्थिती काहीही असू दे, एखादं युद्ध सुरू असू दे किंवा बंद असू दे, याच्या बरोबरीनं किंवा या पार्श्वभूमीवरती अशा पद्धतीच्या मूलभूत इंजिनिअरिंग कंपनीतल्या शेअर्सची मागणी वाढती असते. कारण मी मगाशी म्हटलं तसं या क्षेत्राचा मूलभूत गुणच असा आहे की त्याच्या संथ गतीनं मंद गतीनं होणाऱ्या प्रगती याचाच शेअर बाजाराला प्राणवायू सारखा उपयोग होत असतो. आणि त्यातही जर ती कंपनी आपल्या उत्पादन खर्चाची हातोंड मिळवणी ही एखाद्याच्या कर्जापासून किंवा सरकारी अनुदानापासून मिळवण्यापेक्षा सुद्धा ज्या वेळेला स्वतः निर्माण केलेल्या व्यवसायातनं होणारा नफा आणि उत्पन्न याची सांगड घालत अंतर्गत माध्यमातनं निर्माण करते किंवा पूर्ण करते, त्या कंपन्यांच्या शेअर्सचे बाजारभाव निदान स्थिर तरी राहतात हे लक्षात येईल. आणि याचं अत्यंत उत्कृष्ट झळाळतं उदाहरण म्हणजे लार्सन टुब्रो. लार्सन टुब्रो हा विषय मांडत असताना मला सुरुवातीलाच स्पष्ट करू दे की आपल्या देशातल्या नोंदणीकृत कंपन्यांच्या ज्या काही शेअर्स हे माझे अत्यंत लाडके आहेत, म्हणजे संधी मिळाली त्या त्या वेळेला मी या कंपनीचा निदान एकतरी शेअर अत्यंत नियमितपणानं गेली अनेक वर्ष घेतोय. अशा ज्या काही 4-5 कंपन्या आहेत त्यात लार्सन टुब्रोचं नाव अग्रगण्य आहे. ही गोष्ट अत्यंत उघड आहे आणि हे मी मोकळेपणाने मान्य करतो. आणि हे केवळ डिस्क्लेमर अशा पद्धतीचा विषय नाहीये, तर यातनं लक्षात आलेला ट्रेंड हा दीर्घकालीन आहे एवढंच माझं म्हणणं आहे. आपल्या असं लक्षात येईल की लार्सन टुब्रोची बातमी या ना त्या स्वरूपात आपल्यापर्यंत पोचत असते. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये इकॉनॉमिक टाइम्स सारख्या व्यवसायाला वाहिलेल्या आर्थिक नियतकालिकामध्ये आठवड्यात 2दा तरी लार्सन टुब्रोच्या ऑर्डर बुकचा साईज किती, त्यात झालेली वाढ किती, अशा आशयाची 2-4 ओळींची का होईना पण बातमी नियमितपणाने येत असे. आता तशी बातमी येत नसते. याचं कारण असं आहे की आता मुळातच प्रिंट मीडियापेक्षा सुद्धा इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडिया याचं प्रस्थ वाढलंय.
म्हणजे आता प्रिंट मीडियात येत नाही म्हणून लार्सन टुब्रो किंवा त्या क्षेत्रातल्या कंपन्यांचा व्यवहार होत नाही, अशातला भाग नाही. एकंदरीतच ज्या पद्धतीनं गेल्या काही वर्षांमध्ये आपण संरक्षण विषयक वस्तूंच्या सेवा आणि उत्पादनाची विक्री, निर्मिती इतक्या मोठ्या प्रमाणावर आपल्या देशात करायला लागलो, आपल्या असं लक्षात येईल की 2020च्या आधी जमतेम 5 ते 10% इतकं आपल्या संरक्षण विषयक वस्तूंचं आणि सेवांचं उत्पादन आपल्या देशामध्ये होत असे. गेल्या 5 वर्षाच्या केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर धोरणाच्या सातत्यपूर्ण अंमलबजावणीमुळे आता हेच उत्पादनाचं प्रमाण 5 ते 10%वरून 65 ते 70% झालंय. म्हणजे त्या प्रमाणात अभियांत्रिकी सेवांची गरज वाढली. याचा फार मोठा फायदा अशा पद्धतीच्या क्षेत्रातल्या कंपन्यांना होतोय. इतकंच केवळ आपण केलं अशातला भाग नाही, तर जसं आपण म्हटलं की निदान 75% उत्पादन संरक्षण विषयक वस्तू आणि सेवांचं आपल्या लष्कराला लागणाऱ्या 2025 पर्यंत आपल्या देशातच झालं पाहिजे, त्याच्या बरोबरीनं आपल्या सरकारनं असं एक धोरण म्हणून जाहीर केलं आणि ज्याची अंमलबजावणी ही झाली की 18,000 कोटी पर्यंतच्या मर्यादेचं संरक्षण विषयक टेंडरची निर्मिती किंवा वस्तूंचा आणि सेवांचा पुरवठा हा फक्त भारतीय कंपन्यांनाच करता येईल. त्यातनं मोटारीपासनं अनेक गोष्टींची मागणी आपल्या देशात वाढली आणि याच्यासाठी त्या त्या कंपन्यांच्या आपल्या प्रोडक्शनच्या दृष्टिकोनातनं बेसिक इंजिनिअरिंग कधी मशिनरीच्या रूपात कधी टेक्नॉलॉजीच्या रूपामध्ये वाढतं ठेवावं लागलं. याचाही फायदा या क्षेत्राला झाला, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. त्याच्याच बरोबरीनं गेल्या काही काळामध्ये ज्या पद्धतीनं आपल्या देशानं इंग्लंड बरोबरचा करार केला, ज्या पद्धतीनं आपल्या देशानं युरोपियन युनियन बरोबरचा करार केला, ज्या पद्धतीनं आपल्या देशानं अमेरिकेबरोबर ट्रेड डील केलं, ज्या पद्धतीनं आपण जर्मनी बरोबर करार केला, अगदी काही दिवसांपूर्वी आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि इस्रायलचे राष्ट्रप्रमुख यांच्यामध्ये जी चर्चा झाली, यातनं देशांतर्गत उत्पादन केवळ देशांतर्गत विक्रीसाठी न होता निर्यातीची अनेक दारं खुली झाली. त्यातनं आपल्या उत्पादनातल्या वाढीसाठीचं जे एक्सपान्शन आहे, जे विस्तारीकरण आहे, त्यातनं बेसिक इंजिनिअरिंग इंडस्ट्रीला चालना मिळते का, याचा विचार केला पाहिजे. त्यातही विशेषतः ज्या पद्धतीनं जर्मनी आणि आपण यांच्यामध्ये म्हटलं तर आपण प्रतिस्पर्धी आहोत. कारण आज मितीला जागतिक अर्थव्यवस्थेच्या क्रमवारीमध्ये आपला देश 4थ्या स्थानावर आहे, तर जर्मनी 3ऱ्या स्थानावर आहे. आणि जाणकार मंडळींच्या मते जर्मन अर्थव्यवस्थेचा आकार आणि आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार याच्यामध्ये फारसं अंतर नाहीये. असं असून सुद्धा ज्या पद्धतीचं तांत्रिक सहकार्य हे आपल्या 2 देशांमध्ये आता उघडकीस येत आहे, चांगल्या पद्धतीनं मार्गक्रमणा करत आहे, यातनं आपल्या बेसिक इंजिनिअरिंग मध्ये वाढ होते का, याचा विचार केला पाहिजे. कारण मुळातच जागतिक व्यापारामध्ये अशा पद्धतीच्या क्षेत्रामध्ये जर्मनीचा असलेला दबदबा जो त्यांच्या कर्तृत्वाच्या जोरावर निर्माण झालाय, त्याचा फार मोठा फायदा भारतीय क्षेत्राला आणि भारतीय कंपन्यांना होतोय, हे नाकारता येणार नाही. आणि तसाही जर एका मर्यादित अर्थानं विचार करायचा झाला तर आपल्या देशामध्ये बेसिक इंजिनिअरिंग या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या ज्या 3 महत्वाच्या कंपन्या आहेत, मग ती लार्सन टुब्रो असेल, ती सिमेन्स असेल, ती थर्मॅक्स असेल, या सगळ्या कंपन्या मुळातल्या जर्मन कंपन्या आहेत. ह्याचा जर विचार केला तर हे गणित किती वेगळ्या पद्धतीनं आता सुरू आहे याचा विचार करता येईल. आणि म्हणूनच या सगळ्या घटकांचा एकत्रित परिणाम म्हणून अशा क्षेत्रातल्या कंपन्यांच्या शेअर्सचे बाजारभाव हे बाजारातल्या निर्देशांकाच्या तुलनेमध्ये स्थिर आणि सक्षम राहतात. हा योगायोग नसतो, फक्त हा संबंध बादरायणही नसतो. हे लक्षात ठेवण्यासाठीच आजच्या बाजार गप्पांचा विषय बेसिक इंजिनिअरिंग किंवा मूलभूत अभियांत्रिकी सेवा क्षेत्रातल्या कंपन्या. मनपूर्वक धन्यवाद.